हे बोट्टे चालले का रे बा कायच्यावर खेळलो वाघींसोबत खेळलो म्हणे आम्ही म्हणे. चला दुपारच्या वाजले ते 5. मग आम्ही म्हटलं चला म्हटलं आपण बॅट बॉल खेळायला जाऊ म्हटलं. पोट्टे म्हणे चल म्हणे बॅट बॉल खेळायला जाऊ म्हणे. हे आपली शाईन नाही आपल्या मित्राची शाईन आहे. तर तो म्हणे आम्हाला त्रास नको देऊ आम्ही पैसे कमवतो म्हटलं कमा कमा बा. हे बोट्टे म्हणे चला म्हणे आता लय ऊन पडू राहिले म्हणे. तर आम्ही म्हटलं चला म्हणे हे थोडे चंगाळे गिंगाळे करू गाडी सोबत आपण घरी. तर हे होय आमच्या बुऱ्यातली वाघीन वाघीन म्हणे ब्लॉक काढ म्हणे भाऊ बम फेमस असेल म्हणे तू. मी म्हटलं बा खतरनाक काम वाटलं. मला आलता मंजाचा फोन चलता का नाही आशे गाव लिहू म्हणे बात म्हणे आपण नूडल्स फुडल्स खाऊ म्हणे पण भूक लागली म्हणे. म्हटलं चल ना बा कुठे म्हटलं आपण त्या गाडीत राहिल्या सरळ रोडनं गाडी टाकायची टाकली भलकेच गाडी. मग आम्ही आलो पूर्णानगरात आम्ही चाललो भाऊ स्टँडवर पूर्णानगर स्टँडवर जाता हे आपल्याला गजानन महाराजचं मंदिर लागते. तर आम्ही बाहेरूनच पाहायला लागला गजानन महाराजच्या मंदिराच्या. आपण आलो पूर्णानगरच्या मेन स्टँडवर आल्यावर म्हणते काय म्हणते आपल्याला म्हणते म्हणजे चल म्हणते आपण धर्मवीर जो मध्ये चहा प्याले. धर्मवीर गेल्यावर तिथं चहा पेला चहा एक नंबर आहे. तुम्ही जर कधी परतवाड्या रोडने आले तर पूर्णानगर दिसला तिथं चहा धर्मवीरवर. आम्ही आलो मग 400-700 स्पीडनं आशेगावले आल्यानंतर आम्ही अंडा राईस बनवायला सांगितलं तिथं 4 प्लेट अंडा राईस बनवा म्हटलं. मी आशेगावले कधी आलो तिथे अंडा राईस खात खतरनाक अंडा राईस अरे बाई. आपला म्हणत्या म्हणे अंडा राईस तर काही पोट भरलं म्हणे आपण डबल घेऊ म्हणे हाफ प्लेट अंडा राईस. म्हटलं काही विचार बा घे म्हटलं पैशाचं टेन्शन तर काही घेऊच नको म्हटलं त्याच जवळ पैसे भरला लागते म्हटलं तुले. मग आपल्या गाड्यात आला आपल्याला सारंग्याचा फोन तो म्हणे माझ्यासाठी पार्सल आणतो म्हणे. म्हटलं काही विषय का बा पार्सल आणतो पार्सल ब्लॉक काढ म्हणे मी कसा स्टॉन मारतो पाय म्हणे. आम्ही गेलो मग आशेगावच्या पेट्रोल पंपावर तिकडे आहे निलकंठासमोर पेट्रोल पंप. मग इथे पेट्रोल टाकायला गेल्यानंतर ह्या दादा म्हणे मस्त ब्लॉक बनवतो म्हणे तू म्हणे मी फॅन आहे त्या म्हणे. मी आता धन्यवाद दादा म्हटलं. म्हणते म्हणे मला घेणं मी ब्लॉक मध्ये कधी घेशील म्हणे ब्लॉक मध्ये म्हणे. चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. अशी व्हिडिओ आवडत असेल फॉलो नक्की करा. धन्यवाद.